3 फेब्रुवारी 1832 रोजी पुणे मामलेदार कचेरी हवेली या ठिकाणी राजांच्या वरती इंग्रजांनी देशद्रोहाचा खटला त्या ठिकाणी त्यांच्यावरती ठेवला आणि त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा दिली। इंग्रजांच्या विरुद्ध लढल्यामुळे आणि ब्रिटिश सत्तेला हादरा देण्याचं काम या बहादर वीर पुरुषांनी या ठिकाणी केलं। परंतु राजे खऱ्या अर्थाने आपल्या कार्याने त्या ठिकाणी अमर आहेत। आजही राजे आहेत, त्यांच्या कार्याने ते जिवंत आहेत आणि हा वारसा आणि वसा आपण सर्वांनीच उमाजी प्रेमी बंधू आणि भगिनींनी मंडळींनी हा वारसा पुढे या ठिकाणी जतन करून ठेवायचा आहे। त्यामध्ये वाढ झाली पाहिजे। पुनश्च एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात। मी त्या ठिकाणी समाधीस्थळ खोमणे वस्ती आणि बिवडी गाव यांच्या वतीने उमाजीराजांचे 7वे वंशज चंद्रकांत भाऊ खोमणे यांच्या आदेशानुसार, त्याचबरोबर या ठिकाणी अध्यक्ष बाबूसाहेब खोमणे असतील, त्यांचे सर्व समाधी स्थळाचे पदाधिकारी आणि बिवडी गावचे सरपंच श्वेताताई यांचे पतिराज लखनभैया चव्हाण या ठिकाणी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम त्या ठिकाणी हे पार पाडत असतात। या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा दरवर्षी छोट्या का होईना स्वरूपामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। आज खऱ्या अर्थाने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा हा हुतात्मा दिन आहे 3 फेब्रुवारी। खरं तर हा इतिहासामध्ये हुतात्मा दिन म्हणून त्या ठिकाणी पाळला गेला पाहिजे संपूर्ण देशभर। कारण उमाजी राजांनी क्रांती केली संपूर्ण देशासाठी आणि फक्त रामोशी समाजानेच नाही तर संपूर्ण देश भारतामधल्या भारतीयांनी आणि महाराष्ट्रामधल्या सर्वच राज्यामधल्या आणि विशेषतः महाराष्ट्रामधल्या सर्व लोकांनी जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ज्याप्रमाणे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची आपण शासकीय जयंती लोकनेते दौलतनाना शितोळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा लढा आपण जिंकलेला आहे आणि शासकीय जयंती सुरू झालेली। आपल्याला पुण्यतिथीसाठी सुद्धा काय करता येईल का हे संघटनेच्या माध्यमातून या पुढील काळामध्ये आपण पाहणार आहोत। आणि महत्त्वाचा विषय हे समाधीस्थळ तुम्हा सर्वांना माहिती आहे की 3 फेब्रुवारी 1832 रोजी खडक मामलेदार कचेरी या ठिकाणी उमाजी नाईकांना त्या ठिकाणी फासावरती लटकवलं। जवळजवळ 2 ते 3 दिवस त्यांचा मृतदेह उलटा त्या ठिकाणी टांगण्यात आला आणि शेवटी उमाजी नाईकांच्या घराण्यातल्या लोकांना हे प्रेत त्या ठिकाणी 3ऱ्या-4थ्या दिवशी ताब्यामध्ये दिलं आणि ते बैलगाडीतून पूर्वी गाड्यातून त्या ठिकाणी या बापदेव घाटातून त्या ठिकाणी या ठिकाणी आणलं आणि या ठिकाणी त्यांचं दफन म्हणजे पूर्वी लोक जाळत नव्हते या ठिकाणी त्यांचं विसर्जन केलेलं खऱ्या अर्थाने ही जिवंत समाधी आहे। आणि म्हणून या समाधी स्थळाचा सुद्धा सुधीरदादा जीर्णोद्धार झाला पाहिजे। मोठं हे मंदिर होऊन सभा मंडप झाला पाहिजे। आज नानांची शासनामध्ये फार मोठी ताकद आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि हे कार्य नक्कीच नानांच्या हातून या ठिकाणी पूर्ण व्हावं अशी या पुरंदरवासियांच्या वतीने मी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या मागणीचा पाठपुरावा नक्की संघटना करेल। या ठिकाणी आता आपण अधिक वेळ न घालवता कोणाची वैयक्तिक नावं न घेता या ठिकाणी सर्व धर्म समभाव सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं स्वागत करू आणि आपल्या पायातले चप्पल बूट सॅन्डल खाली उतरून आपण उमाजी नाईकांना सलामी द्यायची। सलामी दिल्यानंतर राष्ट्रगीत होईल, राष्ट्रगीत सर्वांनी म्हणायचंय आणि त्यानंतर तुम्हाला फुलं आणि भंडारा दिला जाईल, तो व्हायचा आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यानंतर पुढील या ठिकाणी युवक महाराष्ट्राचे अध्यक्ष सुधीरदादा नाईक पुढील आपल्याला त्या ठिकाणी सूचना करतील। परेड एक साथ सावधान रहे, सावधान हिरोमत एक साथ आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक को
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। वंदे मातरम। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक अमर रहे। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक अमर रहे अमर रहे अमर रहे नाईक अमर रहे। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा यकोट यकोट जय मल्हार। नाईक आद्य क्रांतीवीर नरवीर महापराक्रमी परमप्रतापी लोक कल्याणकारी महान राजा उमाजी महाराज वीरता शौर्य त्याग पराक्रम आणि दृढ निश्चयाचे प्रतीक असलेला भारत मातेचा शूर पुत्र भारताची सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक सुस्वराज्याचे स्वप्न पाहिलेले प्रति छत्रपती भारताचे आद्य क्रांतीवीर नरवीर महापराक्रमी परमप्रतापी लोक कल्याणकारी महान राजा उमाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्रिवार विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम मानाचा मुद्रा। जय हिंद जय महाराष्ट्र। यांच्या वंशज यांच्या वतीने थोडा चालू आहे महाप्रसाद लगेच तयार झालेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी उमाजी राजांचे घराण्यातले कृष्ण खोमणे असतील विशाल खोमणे अमोल खोमणे सर्वच पदाधिकारी परंतु या बहिर्जी नायकानं काय केलं ऐका। या बहिर्जी नायकानं हुबेहूब प्राण्याचा पक्ष्यांचा बरोबर आवाज काढावा। खानाला तर इतकं बनवावं त्या खानाच्या महालात जावं आणि त्या महालात जाऊन खानाच्या समोर कव्वाली सादर करून पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आमच्या बहिर्जी नायकानं घेऊन यावं। एवढा हुशार बहिर्जी नावाचा नाव माणूस होता। ऐका काय होता ऐकायचं तुम्हाला पुढं आवाज द्या सिस्टीम मध्ये भाऊ इकडे लक्ष द्या। घडी घालायला सुरुवात झाली। गोर गरिबाला त्रास देणारे हनुमंत यांचा भंडार लुटायला सुरुवात झाली।